विकी कौशलचा छावा पिक्चर ट्रेलर रिलीज झाला आणि ट्रेलर रिलीज झाल्याच लोकांना मास ऑडियन्सना तो खूप आवडला. आता आवडण्याचं कारण याच्यामागचं विकी कौशल याची जबरदस्त आणि दमदार ॲक्टिंग, त्याचे एक्सप्रेशन, त्याचे वेगवेगळे जे काही वेशभूषा होती ती, आणि सगळ्यात महत्त्वाचं याची जी काही फोटोग्राफी आहे, म्हणजे जी काही फ्रेम सगळ्या ज्या दिसतात ना, जे सगळे सेट्स दिसतात ते सगळे रॉयल दिसतात. आता इतका मोठा, म्हणजे आपण ती फ्रेम बघितल्यानंतर असं वाटते की चित्रपटाचं बजेट हे 300-400-500 कोटी असेल, पण चित्रपटाचं बजेट आहे फक्त 100 कोटी. आता 100 कोटीमध्ये इतका मोठा आणि ग्रँड सिनेमा बनवणाराचा जो मास्टर माइंड आहे ना याच्या मागचा, त्यांचं नाव आहे लक्ष्मण उत्तेकर. हे तेच आहेत जे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. आता लक्ष्मण उत्तेकर यांनी आपल्या डिरेक्शनची सुरुवात केली होती ते म्हणजे टपाल या पिक्चरपासून. आता टपाल हा मराठी सिनेमा होता, तुम्ही जर बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल, एक चिठ्ठी पाठवायची असते पण जिथं पाठवायची असते तिथं न जाता ती दुसरीकडे जाते. आता ती चिठ्ठी जिथं घालवायची आहे तिथं घालवण्यासाठी ती आपल्या एका म्हणजे पोस्टमनची मदत घेऊन तो कसं करतो याची स्टोरी होती टपालमध्ये. आता लक्ष्मण उत्तेकर यांनी बॉलिवूडमध्ये जे काय पदार्पण केलं होतं ते असिस्टंट डिरेक्टर, म्हणजे एक सहाय्यक दिग्दर्शक, आणि त्याच्यानंतर डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी म्हणून त्यांनी खूप साऱ्या चित्रपटामध्ये काम केलं. त्याच्यामध्ये माझ्या आवडीचे होते ते म्हणजे इंग्लिश आणि आपला डिअर जिंदगी, या 2 चित्रपटात त्यांचे म्हणजे डिरेक्शन ऑफ फोटोग्राफी जी काय होती ना ती आवडली. बाकी याबरोबर त्यांनी जे काय डेब्यू केला तो म्हणजे लुकाछुपी. आता लुकाछुपी हा त्यांचा जो पिक्चर होता ना तो सोलो डिरेक्शन केलेला पिक्चर होता, ज्याला क्रिटिक्समधून पॉझिटिव्ह निगेटिव्ह मिक्स रिस्पॉन्स मिळाला, पण तो बॉक्स ऑफिसवर चांगलाच चालला. त्याच्यानंतर आलेला त्यांचा मिमी हा सुद्धा चांगलाच चालला, कोरोनाच्या काळामध्ये आला होता, OTTवर जबरदस्त हिट ठरला. आता त्याच्यानंतर त्यांचा सगळ्यात मोठा हा जो बिग प्रोजेक्ट येतोय तो म्हणजे छावा. आता याचा ट्रेलर बघितल्यावर जे एका डिरेक्शनचं जे काय असतं ना, डिरेक्टरची एक जी कला असते ती म्हणजे पडद्यावर दिसते तुम्हाला, पडद्यावर. आता हे सीन, प्रत्येक सीन तुम्हाला बघताना, प्रत्येक सीन शॉट, कोणताही सिक्वेन्स बघताना तुम्हाला खरोखर या डायरेक्टरनं एकदम आत्मीयतेनं झोकून दिलं आहे स्वतःला, हे दिसतंय त्याच्यामध्ये. एक ऐतिहासिक सिनेमा बनवणं इट्स नॉट अ जोक, म्हणजे हे काय खायचं काम नाही आहे. तुम्ही एक रॉमकॉम कॉमेडी, रोमॅन्टिक कॉमेडी, कुठला तरी एक असाच लव्ह स्टोरी, इमॅजिनरी पिक्चर बनवताय हे ठीकठाक असतं, पण छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट बनवणं आणि त्यासाठी हात घालणं हे खूप मोठा, म्हणजे अक्षरशः विडा उचलल्यासारखं आहे. आणि ते ट्रेलर बघितल्यावर तर आपल्याला जाणवतं आहे की तो विडा जो उचलला आहे तो व्यवस्थितपणे पार पाडला आहे लक्ष्मण उत्तेकर यांनी. कारण त्या सीनमध्ये किंवा ज्या काही ट्रेलरमध्ये आपल्याला जेवढे काही शॉट्स दिसतात तिथं असं एकाही ठिकाणी वाटत नाही की डिरेक्शन फेल गेलं आहे. बाकी 1-2 जे काही कॉन्ट्रावर्शियल मुद्दे होते ते जर बाजूला सोडले तर चित्रपट मास आणि क्लास कॅटेगरीला जबरदस्त पुढचा 1-2 हजार कोटी मिळवून देणार, यात काय वाद नाही. बाकी लक्ष्मण उत्तेकर हे ना मॅडॉकशी जुळलेले आहेत, मॅडॉक बरोबर जुळून. आता मॅडॉकचं वैशिष्ट्य काय माहिती आहे ना, मॅडॉक फिल्म हे कमी पैशामध्ये मोठा सिनेमा काढतात. जसा यांचा स्त्री आला होता, स्त्री युनिव्हर्स असू दे, भेडिया असू दे, यांचं तेच वैशिष्ट्य असतं. म्हणजे कमी पैशामध्ये एक चांगला डायरेक्टर घ्यायचा, चांगला ॲक्टर घ्यायचं, पण कमी पैशामधलं, आणि मोठं असं काहीतरी निर्माण करायचं. आणि लक्ष्मण उत्तेकरला पण त्यांनी त्यासाठीच घेतलं की कमी पैशामध्ये घ्यायचं आणि म्हणजे क्वालिटी असलेला माणूस घ्यायचा, कमी पैशामध्ये क्वालिटी असलेला माणूस आणि एक जबरदस्त स्केलवाला सिनेमा बनवायचा. बाकी चित्रपटाचा ट्रेलर तर बघून वाटतंय की लक्ष्मण उत्तेकर यांनी हे कमर्शियली हिट असलेला माणूस आहे. म्हणजे कमर्शियली यांना माहीत आहे की ऑडियन्सला काय पाहिजे ते डिलिव्हर करण्यात हा फेल अजून तरी गेलेले नाही आहेत. पण छावासाठी आपल्यातर्फे यांना शुभेच्छा. बाकी चला, देव जाणे.